नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. रांझेकरांच्या यूट्यूब चॅनलच्या द रिअल पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. आजच्या गप्पा जरा वेगळ्या आहेत, कारण आजचा भागही थोडासा वेगळा होणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपण पाहतो जनरली दोन व्यावसायिक एकमेकांचं कौतुक करताना काही फारसे दिसत नाहीत. त्याचं काय आपल्याला माहिती आहे ते वगैरे, मला नको सांगू त्याचं, या नोटवरती जनरली दोन यशस्वी व्यावसायिक एकमेकांविषयी बोलत असतात. पण आज असं होणार नाहीये, कारण आज जरा वेगळे व्यावसायिक आहेत. दोघेही तरुण आहेत. दोघांमध्ये समान धागा आहे की दोघांच्याही व्यवसायाला परंपरेची जोड आहे. दोघेही पुण्यात व्यवसाय करतात. तरुण आहेत, तडफदार आहेत. आणि बघूया त्यांच्या व्यवसायाविषयी, त्यांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीविषयी, स्वप्नांविषयी, ध्येयांविषयी आणि त्यांच्याविषयी म्हणजे ग्राहकांविषयी, ज्यांच्या बळावरती हे सगळं होतं, यांची नेमकी मतं काय आहेत. आपल्यासोबत आहेत अनिरुद्ध रांझेकर आणि इंद्रनील चितळे. या दोघांचंही मी फार मनापासून स्वागत करतो. नमस्कार. कसे आहात आपण दोघेही? एकदम मस्त. खूपच छान. इंट्रोडक्शन नेहमीप्रमाणे खूप छानच केलेली आहेस. तर मला पहिल्यांदा सगळ्यात सांगायला आवडेल की आपण हा रांझेकरांचा जो उहापोह चालू केलेला आहे रिअल पॉडकास्टमध्ये, याच्यामध्ये आपलीच बॅट आपलीच बॅटिंग ही पद्धत नाहीये. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी चांगली गोष्ट आपल्याला दिसते, ज्या एथिक्स आपल्याला आवडतात, एखाद्या ब्रँडची वाटचाल जेव्हा आपल्याला बघायला आवडते आणि ज्यांचं आपण अनुकरण करू शकतो असे लोक जे आपल्याला दिसतात, त्यापैकी आय थिंक चितळे इतका मोठा चांगला ब्रँड असू शकत नाही. त्यामुळे आजच्या गप्पांना रिस्पॉन्स द्यायला इंद्रनील स्वतःहून तयार झाला, त्याच्याबद्दल आपण प्लेजर. आय थिंक व्यावसायिकांची चर्चा ही खूप महत्वाची असते. बरोबर. त्याच्याने आपली सगळी टॅक्स पेइंग इकोसिस्टम पुढे जात असते. तेही तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. पण तो बोलायला हुशार आहे बघ. त्याचीच बॅट, त्याचाच बॉल जरी नसला तरी स्टेडियम त्यांचं आहे. त्याच्यामुळे आपलं थोडं ब्रँडिंग मार्केटिंग व्हायला पाहिजे. पण आजचा उद्देश मला पर्सनली संकर्षण असं वाटलं की तुझ्याबरोबर सुद्धा जेव्हा मी टाय अप केलं होतं की प्रामाणिकपणा कामातला जो विषय आहे तोच चितळेंबरोबर. आता परवाच्या कार्यक्रमाला लकीली तूही होतास आणि मीही होतो. 75 वर्ष त्यांच्या ब्रँडला कंप्लीट झाले आणि ही खूप मोठी वाटचाल आहे. तर आपण अशा लोकांचं अनुकरण करून, अशा लोकांकडनं त्यांच्या व्यवसायाची मूल्य समजून घेऊन जर त्यातले 10% जरी अनुकरण करू शकलो तर एक चांगला ब्रँड उभा राहू शकतो, ही आपली सुद्धा धारणा आहे. आणि म्हणून आज स्पेसिफिकली आपण त्यांना बोलतो. नाटकाच्या भाषेत आपण म्हणतो की नाही की मुख्य कलाकार महत्वाचा, सहकलाकारही तेवढाच महत्वाचा, बॅकस्टेजवालाही तेवढाच महत्वाचा. कारण अचानक एखाद्या प्रयोगाला यातलं एक जरी नाही आलं तरी नाटकाचा प्रयोग होऊ शकत नाही. तसं प्रत्येक जण महत्वाचं, प्रत्येकाची कामाची पद्धत महत्वाची. तुमच्याविषयी एवढं बोलतो आहोत तर तुझ्यापासूनच सुरुवात करूया. इंद्रनील चितळे एक महत्वाचं नाव आहे पुण्यातल्या व्यावसायिकांमधलं. आजच्या काळातल्या व्यवसायातले तुझ्या समोरचे चॅलेंजेस काय आहेत? माझ्या दृष्टीने आम्ही ज्या व्यवसायात आहोत आता, फूड इंडस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली, तर त्यात मला असं वाटतं की सर्वात जास्त डिसरप्शन हे येत्या दशकात होईल. बरं. ते होण्याचं कारण असं आहे की कस्टमर बेस जो आहे तो बदलत चाललाय. डायटरी प्रेफरन्स आणि प्रिव्हेंटिव्ह न्यूट्रिशनवरती खूप जास्त भर येत चाललेला आहे. आणि ते करत असताना जेन झी आणि जेन अल्फा काही वर्षात जो खर्च करायला लागेल, तर त्यांचं लेगसी आणि ट्रेडिशनशी एवढं कनेक्शन इम्पॉर्टंट नाहीये जेवढं व्हॅल्यू ड्रिव्हन सिस्टमशी आहे. त्याच्यामुळे या लेगसीच्या व्हॅल्यूज त्यांना कशा अपील करता येऊ शकतील, हा चॅलेंज आता सगळ्या ब्रँड समोर आहे असं मला वाटतं. आणि ते कम्युनिकेशन कसं करायचं, आणि ते करताना कम्युनिकेशन जे करतोय तेच खरोखर कसं आणायचं आपल्या प्रोडक्ट्समध्ये, आपल्या कम्युनिकेशनमध्ये, आपल्या ओव्हरऑल एक्सपिरियन्समध्ये, टच अँड फीलमध्ये, ब्रँडिंगमध्ये, हा माझ्या दृष्टीने मोठा चॅलेंज आहे. कारण की आता फक्त प्रोसेस आणि फक्त टेक्नॉलॉजी तुम्हाला आउटस्मार्ट करू शकणार नाही. करेक्ट. तर तुम्हाला त्याच्याबरोबर तेवढंच अपील पण असलं पाहिजे. आणि ते कसं बनवायचं याच्यावरती आमचे प्रयत्न चालू आहेत सध्या. क्वालिटी तेवढीच महत्वाची आहे, हो की नाही? पण हे उत्तर ना मी ऐकत असताना विचार करत होतो की आमच्या क्षेत्राला तेवढंच लागू आहे की आतापर्यंत नाट्य व्यवसाय चालवणारी माणसं ही आपल्या आईबाबांच्या वयाची होती, की काका काकू नाटकाला आलेत. पण आता कॉलेजची मुलं नाटकाकडे कशी येतील, किंवा आत्ता नवीन नवीन लग्न झालेली जोडपी कशी नाटकाकडे येतील, हे चॅलेंज आमच्याही समोर आहे की आत्ताचा ऑडियन्स कसा येता येईल, हो की नाही? आणि त्याच्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतात. हा नियम तुम्हाला थोडासा शिथिल आहे, कारण किती जनरेशन पुढे आल्या तरी तुम्हाला घर तर घ्यावंच लागतं ना, शेवटी राहायचंय घरात. पण तरी सुद्धा तुमच्या समोर काही आव्हानं असतील, ती काय आहेत? 100% आव्हानं आहेत. जसं इंद्रनील म्हणाला की एक तर इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन, म्हणजे आज रोज आपण बघतो की नवीन नवीन ब्रँड्स येतात. आज
महानगरपालिकेचे किंवा रादर शासनाने बदललेले नियम एवढे डेव्हलपमेंटला कंड्युसिव्ह आहेत की प्रचंड डेव्हलपमेंट पुढच्या 5-10 वर्षामध्ये अपेक्षित आहे. तर ह्या 5-10 वर्षामध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंटला अनुसरून तुमचा ग्राहक संच शोधणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जस्ट बिकॉज मला रूल्स मिळत आहेत, मला बांधायला मिळत आहे म्हणून मी एक डेस्परेटली प्रोजेक्ट करायला जाणं, पण त्याला तेवढी डिमांड आहे का? मग ती डिमांड असेल तर ती कुठल्या पद्धतीच्या ग्राहकांची आहे, आपण त्याला ते केटर करू शकतो का, त्याच्या बजेटमध्ये बसवू शकतो का? मला नेहमी असं वाटतं की जसं त्याची फूड इंडस्ट्री आणि माझी हाऊसिंग इंडस्ट्री आहे, आमच्या दोघांची सगळ्यात मोठी पॉवर काय आहे तर भारताची पॉप्युलेशन. म्हणजे बाकी कोणी काही का म्हणेना, पण मूल जन्माला आलं, 10वी पास झाला तरी चितळींचे पेढे खाणारच आहे. तसंच एकदा लग्न झालं, सेटल झालं की रांजेकरांचं घर त्याला घ्यावं लागणार. बरं, घर घेतलं की परत चितळींकडे जाणारच. म्हणजे पुन्हा घर घेतल्याच्या पेढे चितळींकडे. म्हणजे रोटी कपडावर मकान. करेक्ट. त्याच्यात आता रोटीच्या दृष्टीने जबाबदारी आमची आहे, मकानची जबाबदारी तुमची आहे. बरोबर. आणि मला नेहमी असं वाटतं ना की आमच्या इंडस्ट्रीमध्ये ना ओव्हर सप्लाय हा थोडासा इश्यू होण्याची पॉसिबिलिटी आहे आताच्या काळात, असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यात मोठा चॅलेंज काय माहितीये का, सिलेक्टिंग द राईट प्रोजेक्ट ऍट राईट लोकेशन, हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. म्हणजे मला माझा फक्त ब्रँड दाखवायचा म्हणून काम नाही करायचंय, तर मला आता त्या कस्टमरला योग्य पद्धतीने न्याय देणारा एक प्रोडक्ट बनवला तरच लोक माझा प्रोडक्ट घेणार. अगदी बरोबर. आणि ही जर व्यवसायाची समज आपण आता याच्या पुढे बाळगली नाही, स्पेसिफिकली आमच्या बिझनेसमध्ये, तर इट इज गोइंग टू बी अ व्हेरी डिफिकल्ट पिरियड फॉर नेक्स्ट 4-5 इयर्स. त्यामुळे जेवढं डेट फ्री राहून, कमीत कमी कर्ज घेऊन चांगले प्रोडक्ट्स आपण करू शकू, तेव्हाच ब्रँड मोठा होऊ शकतो. हा आत्ताचा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि ह्या चॅलेंजच्या अनुसरूनच इंद्रनील तुझ्यासाठी पण बोलणार आणि मी तुझ्याशी पण हा एक चर्चेचा विषय म्हणून बोलणारच आहे की नेहमी असं एक असतं ना की तो एक लेगसी ब्रँड आहे आपण असं म्हटला जातो. आणि इंद्रनील चितळे इज अ 3rd जनरेशन प्रॉब्ली बिझनेस. माझ्या जनरेशन मध्ये मी 2nd आहे. तुझ्या फील्डमध्ये तू जेव्हा काम करायला लागलास तेव्हा संकर्षण कराडे हा सुरुवातीला कोणालाही माहिती नव्हतं. तर तुझा स्ट्रगल आज एक लेवलचा आहे, माझा एका लेवलचा आहे आणि त्याचा एक लेवलचा आहे. मला इंद्रनीलकडनं जाणून घ्यावं लागेल की तुझ्यासारख्या एस्टॅब्लिश 50-50 वर्ष बिझनेस असलेला जेव्हा तू बिझनेस टेक ओव्हर केला तर तुला त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस जाणवले का, किंवा तुला अवघड काय होतं? म्हणजे ह्याचं म्हणणं जे मला कळतंय ते की मोठं झाड असलं की त्याच्या खालची छोटी झाडं मरतात. ऑलरेडी जेव्हा खूप मोठं नाव असतं, आमच्या क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या नटांची मुलं जे आहेत त्या मुलांची तुलना थेट बापाशी होते. मग ते कुठेतरी बर्डन असतं की अरे बापरे, आपल्याला पहिला स्पर्धक आपल्या घरात आहे की बाबांपेक्षा मोठं नाव करायचं. हे कुठल्याही क्षेत्रात आहे, गाण्याच्या क्षेत्रात आहे, अभिनयाच्या आहे, व्यवसायात आहे, खाद्य आणि कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. तर त्या प्रश्नाला पुढे नीट मला विचारायचं की हे प्रेशर होतं का, होतं तर ते कसं डील केलं आणि त्याच्यावरती कसं काय मात करावी लागते? आय थिंक प्रेशर अजूनही आहे, नाही असं मी म्हणणार नाही. आणि ते असणं चांगलं पण असतं, कारण की मला कुठेतरी काय दिसतं की सक्सेस होण्याची एक ॲबिलिटी जी आहे त्याच्यात युअर ॲबिलिटी टू हँडल प्रेशर इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. तर तेवढं प्रेशर नसेल तर ते कळत नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हिरा सुद्धा करायला तेवढं प्रेशर अप्लाय करायला लागतं तेव्हा तो तयार होतो. मी म्हणत नाही मी हिरा आहे, पण त्या दृष्टीने आपल्याला जर त्या पद्धतीचा एक्सलन्स चेस करायचा असेल पैलू पाडावे तर आपल्याला तेवढं प्रेशर सहन करायला लागतंच. आणि माझ्या मते त्या प्रेशरच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही बघायला लागतात तर तेव्हा माझ्या मते तुम्हाला फ्लरिश व्हायला चान्सेस जास्त चांगले मिळतात. आणि काय प्रेशर म्हणून घ्यायचं हे तुम्हाला चूज करायला लागतं. त्यामुळे जेव्हा आता मी लेगसी म्हणून बघतो तेव्हा माझ्या वयापेक्षा जास्त वर्ष माझ्या आधीच्या पिढीने काम केलेलं आहे आणि माझ्या वयाच्या दुप्पटहून जास्त वर्ष हा व्यवसाय चालू आहे. तर त्याच्यामुळे त्या कालावधीत माझा फ्रॅक्शन ऑफ अ कॉन्ट्रीब्युशन आहे. सो त्या फ्रॅक्शन ऑफ अ कॉन्ट्रीब्युशनमध्ये जे आहे त्याच्यापेक्षा मी चांगलं काहीतरी करू शकतोय का, तसं असेल तर मी त्याच्यात एंगेज व्हावं. त्याच्यापेक्षा जर का काहीतरी खराब होत असेल तर मग ते नको करायला. हा एक कॉन्शियस कॉल आपल्याला घ्यायला लागतो. करेक्ट. आणि बरेचदा काय बिझनेस बघायला गेलं तर इट इज अबाउट टेकिंग डिसिजन्स. आणि कधी ना कधीतरी तुम्ही चुकता, कधीतरी तुम्ही बरोबर असता. तुम्ही चुकलात तर एक्सपिरियन्स मधून शिकता. तर त्याच्यामुळे फेल स्मॉल बट फेल फास्ट आणि ड्रीम बिग हे विचार मला आवडतो ठेवायला. ते केलं की युजली या गोष्टी आपोआप अलाईन होतात. बरोबर. मला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं करत असताना कुटुंब किती महत्वाचं? कारण मी समजा आजचा माझा प्रयोग फसला, मी उत्तम निवेदन नाही केलं एखाद्या कार्यक्रमात, मी घरी जाऊन बाबांना समजा म्हणलं किंवा आईला म्हणलं किंवा घरातल्या कोणालाही म्हणलं की आज ना असं बॅटवरती बॉल येत नव्हता यार, काहीतरी हुकत होतं, तर त्यांना ते मला काय म्हणायचं हे कळलं तर त्याचा निचरा होतो. नाही तर मग ते फक्त आपल्यापुरतच राहतं. ह्या सगळ्या व्यवसायाच्या माइंडसेटमध्ये, ह्या टेम्परामेंटमध्ये तुम्हाला फॅमिली सपोर्ट किती होतो, तुलाही आणि तुलाही? आय थिंक फॅमिली याच्यात सगळ्यात खूप महत्वाचा पार्ट प्ले करतेच, यात डाऊटच नाही. आणि मी सांगू लेगसी बिझनेस मधला सगळ्यात मोठा
ॲडव्हान्टेज जर तुम्ही मला विचारलात ना, तर तो आहे फॉलबॅक ऑप्शन. म्हणजे आज मी इंद्रनीलचं पण बघतोय जवळनं त्याची कारकीर्द. मी माझ्या व्यवसायाला सुरुवात करून एक 5-10 वर्ष झाली. डायरेक्ट कंपॅरिझन आमची होऊ शकत नाही. पण ह्याच्यात महत्त्वाचा विषय असा आहे ना, की "तू जा रे, बिंदास कर रे, तू चुकलास तर आपण बघू." असं म्हणणारे त्याचे वडील, त्याचे काका, त्याची एक फॅमिली त्याच्या मागे उभी आहे. तसंच आमच्याकडे आहे, की "काय होईल, तू जास्तीत जास्त चुकशील ना, पडशील, शिकशील, पुढे जाशील." तर बऱ्याच वेळा जो पहिला जनरेशन चालू करणारा माणूस असतो ना, त्याला हे "जा रे बिंदास मी आहे" म्हणणारा कोणी नसतो. त्यामुळे तो माणूस थोडा जास्त चाचपडतो. त्यामुळे प्रॉबेबली आम्ही थोडे असे आहोत, की काय आपण म्हणूया, की 25 ओव्हरमध्ये 200 रन झाले असताना आम्हाला आले. त्यामुळे आम्ही काही शॉट्स फ्रीली मारले आणि ते चांगले बसले. त्यामुळे आम्ही चांगले बॅट्समन आहोत असं आपण म्हणायला हरकत नाहीये. पण ती जबाबदारी पण तितकीच असते. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, की फॅमिली तर आहेच. त्यांची सपोर्ट सिस्टम खूप महत्त्वाची आहे. पण लेगसी बिझनेसच्या बाबतीत मला नेहमी एक जाणवलं, लोकांना असं वाटतं, की "अरे काय लेगसी, याला सगळं रेडीमेड मिळालं, याला काय करायचं होतं? पैसेच यांच्याकडे आहेतच ना, यांना काय प्रॉब्लेम आहे?" पण असं होत नाही. म्हणजे तुझ्याच व्यवसायाशी अनुसरून आपण एक उल्लेख जर केला, तर कुठल्यातरी मोठ्या नटाच्या मुलाला एक पिक्चर त्या मोठ्या नटाचा मुलगा आहे म्हणून मिळतो. पण त्यांनी जर घाण काम केलं, तर त्याला दुसरं काम नाही मिळत. बरोबर आहे. अनफॉर्च्युनेटली काय होतं, लेगसी बिझनेसमध्ये जे सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन लोकं आहेत ना, त्यांच्याकडे तो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो लोकांना असं वाटतं, की यार यांना खूप इझिली मिळालं. रादर पण मला असं वाटतं, की जे इंद्रनील मगाशी म्हटलं, की प्रेशर डबल असतं, की आपल्या अलीकडच्या पिढीने जे एक चांगलं काम केलेलं आहे, ते त्याच पद्धतीने जर पुढे न्यायचं असेल, तर ते नाव टिकवणं आणि ते वाढवणं, बरोबर. हे प्रेशर जास्त आहे, असं मला पर्सनली वाटतं. आणि मग हे सातत्याचंही आहे आणि समृद्ध करायचंही प्रेशर आहे. दोन्ही हे करायला लागतात. त्यामुळे ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना, की लेगसी कॅन गेट यू अ सीट ॲट द टेबल. टॅलेंट कॅन प्रॉब्ली गेट यू नोटिस्ड ॲट द टेबल. पण हार्डवर्क इज व्हॉट विल कीप यू ॲट द टेबल. आणि त्याला पर्याय नाही. ते कुठल्याही जनरेशन कष्टाला पर्याय नाही. अँड दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. म्हणजे मी इंद्रनीलला आज इथे बोलवायचं कारणच याच्यामध्ये होतं, की 75 वर्षाची परंपरा आहे, माझा ब्रँड मोठा आहे, म्हणून ही हॅज नॉट लॉस्ट हिज ह्युमिलिटी. म्हणजे याला आपण विनम्रता, जी गोष्ट म्हणतो ना, की बाबा जे आपण मराठीत नेहमी म्हण ऐकलेली, बाबा फळांनी लगडलेलं झाडच नेहमी झुकलेलं असतं. तर मला नेहमी तेच वाटतं, की ही मेंटेन करण्याची जी त्याची व्हॅल्यू आहे. मी तुला सुद्धा बघतो, आता गेले 2.5-3 वर्षात 2 वर्षात आपली ओळख एकमेकांची आहेच आहे. तर तुझ्या या प्रवासामध्ये आज संकर्षण कराडे म्हणून तुझी ओळख निर्माण झाली, म्हणून मी तुझ्या वागण्यामध्ये कधीही बदल बघितलेला नाहीये. आणि मला असं पर्सनली वाटतं, की आपण तिघं एकत्र जेव्हा येतो ना, तेव्हा कुठेतरी या व्हॅल्यू सिस्टीम मॅच होतात. बरोबर. म्हणून आपण एकत्र येतो. मला तुला नेहमी विचारावंसं वाटतं, हा प्रश्न तुला कधी विचारला नाही, की तू तुझ्या स्ट्रगलिंग डेजमध्ये जेव्हा सुरुवात केली, जेव्हा आम्ही लेगसी बद्दल बोलतो, तुला लेगसी तशी डायरेक्ट काही लेगसी नाहीये. तुला असं कधी झालं का, कोणीतरी स्क्रिप्ट घेऊन गेलं, "यार अभी टाइम नाही, नंतर बाद में आना", असं केलंय? पण आता मात्र संकर्षण कराडे लिहिल्यानंतर ते स्वतः वेळ घेतात, "सर एकदा स्क्रिप्ट वाचूयात." पण तुला माहितीये का, माझं लिहिलेलं पहिलं व्यावसायिक नाटक, तू म्हणशील तसं, हे नाटक घेऊन मी 3 वर्ष फिरत होतो. Correct. त्या नाटकाची मी अनेक चांगल्या नटांकडे, निर्मात्यांकडे वाचनं केली. प्रत्येक जण काहीतरी ड्रॉबॅक काढायचं आणि ते नाटक फसायचं. फसायचं म्हणजे ते व्हायचंच नाही, की कुणी घेतच नव्हतं. 2.5-3 वर्ष मी फिरत होतो. सुदैवाने मग एके दिवशी मंगेश कांबळे नावाचे आमचे निर्माते होते दामले सरांकडे. त्यांना मी हॉटेलमध्ये म्हटलं दौऱ्यावरती असताना, की "मी एक नाटक लिहिलंय हो, ते कुणी घेतच नाही." तर ते म्हणले, "विषय काय?" म्हणलं, "नवरा बायकोचा आहे." तर मला म्हणे, "प्रशांतसाठी रोल आहे का?" म्हणजे दामले सरांनी. आता ते व्यवस्थापक त्यांचे असल्यामुळे त्यांनी पहिला प्रश्न हा विचारला, की "प्रशांतसाठी रोल आहे का?" म्हटलं, "त्यांच्यासाठी तर नाहीये." "मग कुणाचा आहे?" म्हटलं, "माझा आहे." तर मला म्हणे, "मग प्रशांत कशाला हवाय तुला?" म्हणलं, "माहित नाही, त्यांनी प्रोड्यूस केलं तर." 2 मिनिटं थांब. त्यांनी फोन लावला. "अरे प्रशांत, चहा झाला का?" सकाळी 8:30ची वेळ होती. तर दामले सरांनी हॉटेलच्या दुसऱ्या रूम मधून उचलला. ते म्हणे, "नाही, मागवतोय. 3 मागव. मी आणि संख्या येतोय." मी म्हणलं, "अहो तुम्ही काय केलं?" ते म्हणे, "दामलेंना फोन केला." म्हणलं, "कशाला?" "चल जाऊन सांगू त्याला." म्हणलं, "अहो थोडा वेळ तर द्या." मला म्हणे, "स्क्रिप्ट आहे का बरोबर?" माझी एक सवय आहे, की माझं जे काम लिखाणात असतं, ते लिहायला सुरुवात झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत Correct. मी ते सोबतच ठेवतो बॅगमध्ये. बरोबर. तर ती 56-57 पानं हस्तलिखित माझ्या बॅगमध्येच होती. म्हटलं मी सोबतच घेऊन फिरतो. चल म्हणे, घेऊन चल. आम्ही गेलो, वाचलं आणि एक धोरणी माणूस असतो ना व्यवसायातला, प्रशांत दामलेंनी तिथल्या तिथे एक पेनमनीचा चेक साईन केला आणि मला म्हणाले, "हे नाटक मी घेतलं." Superb. आता कुठं Superb. काही चर्चा नको करू. तर मुद्दा असा, की आपण ते करतच असतो. आता लोक मला तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. चांगले निर्माते फोन करून म्हणतात, की "नाटक लिहिलंय का नवीन काही? आम्हाला आवडेल तुझ्याबरोबर." पण त्यावेळेला कुणीही नसताना, काहीही नसताना, अजूनही काही अर्थात प्रवास सुरू आहे.
पण दामलेने जो विश्वास दाखवला की मी हे नाटक प्रोड्यूस करीन, तर त्याची व्हॅल्यू आहे, त्याची किंमत आहे, हो की नाही? तर ती कायम मनामध्ये राहते. नक्कीच. पॉडकास्टमध्ये गप्पा अजून थोड्या पुढे नेऊया. 2 तरुण आहेत, व्यावसायिक आहेत, एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे, असं म्हणून तोच प्रश्न विचारायचा आहे की आजच्या काळामध्ये व्यवसाय पुढे नेताना टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया याचा आधार किती घ्यावाच लागतो, इच्छा असली तरी नसली तरी. त्याचाच एक भाग म्हणजे हा पॉडकास्टही आहे. बरोबर आहे. पण हे किती घ्यावं लागतं, कसं घ्यावं लागतं? तुम्ही मगाशी म्हणलं तसं जो दिखता है वो बिकता है तेवढंच खरं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ॲज अ ब्रँड फेस कुठेतरी दिसणं राहणं आवश्यक आहे. आणि भारतीय इकोसिस्टममध्ये अजूनही नुसतं एक थर्ड पार्टी ब्रँड म्हणून इंडियन ब्रँड्सना तेवढी किंमत नाही, जेवढं त्याच्या फाउंडर्सना पण किंमत आहे. त्यामुळे फाउंडर विथ ब्रँड, आणि जिथे एस्पेशली आमचा ब्रँड किंवा याचा ब्रँड की जिकडे आमचा आडनावच ब्रँड आहे, त्यावेळेस तो फॅमिली फेस दाखवणं आणि दिसत राहणं आणि त्या दृष्टीने ब्रँड कशा करता उभा आहे कम्युनिकेट करत राहणं हा आमचा जॉब डिस्क्रिप्शन आहे असं मला वाटतं. आणि त्याचा वापर करायचा आम्ही प्रयत्न करतो. अजून मला वाटत नाही की आम्ही D2C ब्रँड्स जसं वागतात तेवढं एक्सप्लॉयटेशन करतो सोशल मीडियाचं, पण ते करत राहणं आता आवश्यक आहे. कारण की आता आमचा कस्टमर आम्हाला 90% वेळा दिसतच नाही. तो कुठेतरी किराणा मालाच्या दुकानात प्रोडक्ट घेतो, कुठल्या तरी सुपर मार्केटमध्ये घेतो, कधी कधी आता फोनवरतीच घेतो. कोण कस्टमर तेच माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांचा फीडबॅक आणि त्यांची एंगेजमेंट ही पण सोशल मीडियाच्या मार्फत खूप चांगली होते. आणि त्यामुळे तुम्हाला कायम विजिबल राहणं हे महत्वाचं आहे. 7 ते 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली एवढं ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे पेपर सोडले तर असं कुठे मेजर ऍडव्हर्टिजमेंट नव्हती. ब्रँडिंग स्पेसिफिकली मी तर म्हणेन की महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये, मराठी फॅमिलीजमध्ये ना एक अलीकडची पिढी थोडी कन्झर्वेटिव्हच आहे. त्यांचं असं स्पष्ट मत होतं की काय गरज नसते ब्रँडिंग करायची, आपण काम करतो, लोकांना बरोबर कळत असतं. आता तसं होत नाही. कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला याचा अर्थ तुम्ही ब्रँडिंग केला म्हणजे तुम्ही काहीतरी दाखवेगिरी करताय असं नाहीये. पण आपलं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर आता पोहोचवायचं असेल तर सोशल मीडियाला पर्याय नाहीये. या टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की आज आपण काहीतरी 2 चांगल्या गोष्टी करतो आहोत, त्या लोकांपर्यंत पोहोचतायत, त्याची पावती आपल्याला मिळते. मग त्यानंतर संकर्षण कराडे आमच्याबरोबर काम करायला हो म्हणतो, किंवा सचिन तेंडुलकर इंद्रनील चितळे बरोबर किंवा चितळे ब्रँड बरोबर काम करायला जेव्हा हो म्हणतात, तेव्हा आपल्या ब्रँडची दिशा योग्य पद्धतीने चाललेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रँड मोठा लोकांपर्यंत का पोहोचू नये असं मला नेहमी वाटतं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जसं आडनाव म्हणजे हा माझ्या ब्रँडचा जन्म हा आमच्या आजोबांच्या थॉट प्रोसेसमधनं झालेला आहे. ते नेहमी म्हणायचे की बाबा आपलं काम बघून लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे, की आपण घर घ्यावं तर अंजेकरांचं घ्यावं, असं ते अनेक वर्ष बोलत होते. ते आमच्यापर्यंत उतरून ते इम्प्लिमेंट करेपर्यंत 10-15 वर्ष गेली. पण मला असं वाटतं की आता जेव्हा ती एस्टॅब्लिश होते ना लेगसी, मग ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो ना की चितळेंचे प्रोडक्ट्स आज जगभरात सगळीकडे मिळतात. चितळे हे नाव ऑनलाईन तेवढंच आता दिसायला लागलंय. फ्रँकली स्पीकिंग सहज म्हणू शकतात की चितळेंना ब्रँडिंगची काय गरज आहे. म्हणजे पहिली रिॲक्शन लोकांची होती की चितळेंनी बाकरवडीची ऍड का करावी, चितळेंची बाकरवडी केवढी मोठी आहे. पण माझं असं म्हणणं आहे की त्यांनी त्याची विजन वाढवली आहे ना, की बाकरवडी आता फक्त पुण्यापुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरता नाही, तर ती भारतात जावी, भारताबाहेर जावी. तर मला असं वाटतं ब्रँडिंग आणि टेक्नॉलॉजी आता खूप गरजेचं आहे. आणि इट्स हाय टाईम की मराठी माणसांनी पण त्या पद्धतीने विचार करून आपला ब्रँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोठा एथिकल पद्धतीने कसा पोहोचवता येईल याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे सोशल मीडिया टेक्नॉलॉजी महत्वाची आहे. बरं, तुझ्याकडे बघून असं वाटत नाही तू खाद्य व्यावसायिक आहेस म्हणून, है ना? एक कार्यक्रम असा एकदम कम्प्लीट अर्नॉल्ड श्वार्झनेगर वगैरे असं आहे की नाही? 5 वाजता जिम, 6 वाजता व्यायाम, 7 वाजता ब्रेकफास्ट, असं आहे का तुझं? पण मी सगळं खातो. म्हणजे मला खात असशील, पण गॅरंटी आहे की तुमच्या दोघांपेक्षा माझा कॅलरी इंटेक नक्की जास्त आहे. फक्त मी काय खातो हे वेगळ्या गोष्टी आहेत. हा, बरोबर आहे. आणि व्यायाम वगैरे सगळं खूप व्यायाम महत्वाचा आहे मला तरी वाटतो. बरोबर. मला जे काय लक्षात आलंय ते नॉर्मली जेव्हा मी एका डिसिप्लिन मेकॅनिझमने काम करतो तेव्हा मी खूप प्रोडक्टिव्ह नसतो. तेव्हा माझ्या नेचरनुसार मी कधी कधी डिस्ट्रक्टिव्ह होऊन बसतो. त्याच्यामुळे त्या रुटीनमध्ये कसं राहायचं आणि प्रोडक्टिव्ह राहायचं हे मी मॅक्झिमाइज करायला प्रयत्न करतो. बरोबर. आणि व्यायामाचा फायदा होतोच नक्की. अनेक वर्ष बघतोय मी त्याला. तो सकाळी 4:15 जिम मध्ये असतो म्हणजे असतो, तो व्यायाम करतो म्हणजे करतो. म्हणजे कधी कधी असं होतं की आमचे वडील सांगतात ते इंद्रनील चितळेंचं जरा बघा, ते रात्री 9:30-9:45 झोपतात, सकाळी 5:15 वाजता जिमला जातात. हे खरं कसं असतं बघा. मी कंपॅरिझन छोटी अशी पण होते बरं का, म्हणजे व्यवसाय राहिला वेगळीकडे पण ही कंपॅरिझन पण मी त्याला बघितलं सुरू होतं. येस, ही हॅज बीन ऑलवेज व्हेरी डिसिप्लिन. म्हणजे मी बघितलंय त्याच्या बाबतीमध्ये.
मी थोडा डिसिप्लिन याविषयी बोलणार नाही, म्हणजे मी त्याच्या एवढा नाहीये म्हणून बोलणार नाही, पण मी त्याचा अनेक वर्ष बघतोय आणि आय एम व्हेरी शुअर की तो या डिसिप्लिनमुळेच एवढा पुढे चाललाय असं माझं मत आहे. चांगलीच गोष्ट आहे. एक पर्टिक्युलरली हा प्रश्न तुला आहे, तुमचे सगळे जे कॉम्पिटिशन वाले लोक आहेत, स्पर्धक आहेत, ते सगळे माझ्या माहितीप्रमाणे पाम तेलात पदार्थ करतात, तुम्ही शेंगदाणा तेलात करतात, बरोबर ना? अगदी आता बरोबर. तुलनेने शेंगदाणा तेल महाग आहे हे मला कसं माहिती, कारण आमच्याकडे ते घाण्यावरचं तेल आणायची पद्धत आहे. correct. परभणीला अजूनही बरोबर. किलोनी तेल घेऊन येतात, म्हणजे Correct. पाकिट आम्ही आणत नाही. आमचे बाबा ती घराघरात ती नाही का स्टीलची ताजं केलेलं स्टीलच्या हा ती मोठी बरणीतलं. असते बरणी, ती बरोबर. बाबा घेऊन जाणार, मग त्याच्यामध्ये ते झाकणात कागद लावून ते घरी आणायचं. तो कागदही फेकायचं नाही, कारण तेल महाग असतं. ते घरात येणारे चिलट हे करावं म्हणून तो ट्यूबला टांगून अगदी ठेवायचा, बरोबर. म्हणजे डासही मारायचे आणि खायचं सुद्धा. असं ते सगळं बहुउद्देशीय प्रकल्प असतो. हे सस्टेनेबिलिटी आपल्या इंडियन कल्चरचा भागच आहे, पण कधी कधी याला मार्केट नीट नाही करत असं मला वाटतं. मला आजही लक्षात आहे, आमच्या परभणीच्या घरी आणलेल्या तेलाचा कागद कधीही आईने फेकून दिला नाही. तो कायम त्याला दोरा बांधून ट्यूबला टांगलाय, कारण घरामध्ये संध्याकाळी येणारे चिलट तो तेल पकडतो. मुद्दा माझा हा की तुम्ही शेंगदाणा तेल महाग असूनही ते कसं काय वापरता? चितळे बंधूंचं धोरणच कायम असं होतं माझ्या पणजोबांच्या काळापासून, की जे आपण स्वतः खाणार नाही ते आपण विकलं नाही पाहिजे. बरं. आता इझियर सेड दॅन डन असं आहे, पण आपण जेव्हा बघतो की सध्या अवेअरनेस ऑइल्स बद्दल खूप सुरू झालेला आहे, आणि नुसतं ऑइल्स नाही तर फॅट्स या सगळ्या क्षेत्रावरती भरपूर विचार चाललाय, कारण कुठेतरी फॅट प्रोफाईल ही खूप महत्वाची होत चाललेली आहे, नुसतं फॅट कन्झम्पशन नाही. तर ते करताना आपल्याला माहिती आहे की काही ऑइल्स चांगली आहेत, काही ऑइल्स वाईट आहेत. म्हणजे ग्राउंडनट ऑइलला भरपूर वेळा असं म्हटलं जातं की इट इज द ऑलिव्ह ऑइल ऑफ ईस्ट. तर त्या पद्धतीने त्याची जी काही फॅट प्रोफाईल आहे ती इतकी चांगली आहे की आपल्या बॉडीला नॉर्मली त्याचा फायदा होतो, हानिकारक काही होत नाही. पण त्या पद्धतीच्याच प्रोडक्टमध्ये जर का आपला प्रोडक्ट तळला गेला तर तो जास्त उत्तम पद्धतीने राहू शकतो, असं कुठेतरी आमचा एक विश्वास आहे. स्टडीनुसार पण ते प्रूव्हन आहे. आणि त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ते असल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ थोडीशी कमी असते. ती कमी असलेली शेल्फ लाईफ वरती टेक्नॉलॉजीनी मात करून तुम्ही वाढवू शकता शेल्फ लाईफ. पण हे करण्याचं R&Dचं जर का तुमचं धोरण नसेल तर कॉपी पेस्ट म्हणून बरेचसे ब्रँड काय करतात की जे सर्वात रोबस्ट आहे ते वापरा, कारण जितकं चांगलं तेवढं लवकर डिसइंटिग्रेट होईल, जितकं डेंजरस तेवढं जास्त वेळ टिकेल. बरोबर. तर त्यामुळे कुठे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरायची आणि कुठे तुम्ही मेन बायोलॉजी ऍक्सेप्ट करायची, या दोन गोष्टी या फूड कंपनी म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कॉर्पोरेट सोशल असं नाही, इट इज अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटतं, आणि ती आम्ही पाळतो. बरोबर. हा प्रश्न आता पर्टिक्युलरली तुला, चवीमध्ये कायम आपण आधीची जनरेशन शोधतो. बरोबर. ही चव सेम माझ्या आजीच्या हातची आहे रे, परफेक्ट. बरोबर. घरामध्येही कुठेतरी आता आपण आधीची जनरेशन शोधायला लागलेलो आहोत. कितीही फ्लॅटमध्ये राहिलो ना तरी आपल्याला ओसरी म्हणलं, न्हाणी म्हणलं, परसदार म्हणलं, हे म्हणलं ना की थोडंसं जुन्या गोष्टींकडे घेऊन जातो. आता तुम्हाला नवीन तर अडॉप्ट करायला लागतं, पण नवीन फ्लॅट विकतानाही त्याला कुठेतरी जुन्याचा टच असावा, याचा तुम्ही विचार करता का? 100% करायलाच पाहिजे, कारण मी नेहमी सांगत आलेलो आहे की ना, घरामध्ये 2 कॅटेगरीतली माणसं सगळ्यात जास्त राहतात. एक म्हणजे लहान मुलं आणि सिनियर सिटीजन. करेक्ट. आपल्या पिढीतली लोक हे फक्त सकाळी झोपेत उठतात, सकाळी ब्रेकफास्ट करतात, बाहेर जातात, ते रात्री डायरेक्ट जेवायला घरी येतात. अगदी बरोबर. पण त्या घराचा खरा जर उपभोग कोणी घेत असेल तर ह्या 2 पिढ्यांच्या दृष्टिकोनातनं जर घर डिझाईन केलं ना तर एक अप्रतिम घर डिझाईन होतं, असं माझं स्पष्ट मत आहे. की त्या आजी आजोबांची एक खोली पाहिजे, तिथे जाऊन नातवंडांना गोष्ट पण ऐकता आली पाहिजे, आजी आजोबांना एक घरामध्ये देवघर पण असलं पाहिजे, आणि ऍट द सेम टाइम बाबा आपल्याला आपलं एक रिलॅक्सेशन मिळेल अशा पद्धतीने त्या घराचं प्लॅनिंग असलं पाहिजे. मगाशी इंद्रनीलनी मांडलेला जो थॉट आहे ना, तो जसा खाद्य संस्कृतीशी आहे की जे आपण खात नाही ते आपण विकलं नाही पाहिजे, तसंच आम्ही हाच विचार करतो की ज्या घरामध्ये आपण राहू शकतो असंच घर विकलं पाहिजे. करेक्ट. अगदी बरोबर. उद्या उगाच स्क्वेअर फुटेज मध्ये आपल्याला सेलेबल एरिया जास्त मिळतोय आणि प्रॉफिट चांगला मिळतोय म्हणून मी काही प्रॉडक्ट कोणाच्या माथी मारावं, हा धंद्याची फिलॉसॉफी होऊ शकत नाही. आणि मला पर्सनली असं वाटतं की आता हळूहळू जसा काळ बदलत जाईल ना, बिल्डर पूर्वी त्यांच्या टर्म्सवर फ्लॅट विकायचे की माझा इथं प्रोजेक्ट आहे, या घर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. आता जर तुम्ही संवेदनाशील नसाल तर तुम्ही मार्केटमध्ये टिकणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. 100 ऑप्शन्स आहेत, तुम्ही किती ऍड करा, किती ब्रँडिंग करा, पण शेवटी शेंगदाणा तेल ते शेंगदाणा तेल असतं. बरोबर. तसंच उत्तम प्लॅन केलेला घर, प्रामाणिकपणे डिलिव्हर केलेला प्रोडक्ट, ह्यालाच आता व्हॅल्यू आहे, आणि ज्याच्यामध्ये माणसांचा विचार केला जाईल. बरोबर. आणि आता जसं बघाशी म्हणलं की लोकसंख्या आपली ताकद आहे, ती आपण सांभाळली पाहिजे. करेक्ट. बोला सर. नाही, मला तेच वाटतं की लाईफ टाईम व्हॅल्यू ऑफ कस्टमर आपण बरेचदा मोजत नाही.
आता आमच्या बाबतीत कसं आहे की लाईफ टाईम व्हॅल्यू ही प्रत्येक सेलमध्ये आम्हाला मोजायला लागते. कारण की दरवेळेस तो जो काय प्रोडक्ट घेतोय तो त्याला त्याच क्वालिटीचा किंवा त्या एक्सपेक्टेशनचा मिळाला नाही तर आम्हाला तो परत कस्टमर येत नाही. तो काय आता सांगत नाही की मी येणार नाही तुमच्याकडे, तो दुसरीकडे शिफ्ट होतोच. बरोबर. तसं यांना तर इतकं क्रिटिकल आहे कारण की माणूस आयुष्यभर सेव्हिंग करून ते घर घेतो बरेच. करेक्ट. आणि ते करताना तो एक्सपिरियन्स जर का तो चांगला देऊ शकला नाही तुम्ही तर तो दुसऱ्या कोणालाही रेकमेंड करणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते कस्टमर सेंट्रिक अप्रोच हा सगळ्या ब्रँड्सना अडॉप्ट करणं इज मॅन्डेटरी. बरोबर. आणि तो कस्टमरच तुमचा मेन मार्केटियर होतो. ते झालं की आय थिंक ऍज अ ब्रँड तुम्ही खरं तर कस्टमर तुम्हाला ब्रँड बनवतात. बरोबर. एक यांची वेड्यासारखी चांगली सवय यांना जर कोणी आता त्यातल्या तर तुम्ही पुण्यात व्यवसाय करता हे काय म्हणजे काय वगैरे असं तुम्हाला सगळं आहेच आहे. यांना लोक जर म्हणले की अहो तुम्ही 1150 म्हणाला दिलाय 1130 तर हे फुटपट्ट्याने घर मोजून देतात. चांगली आहे पण थोडी वेगळीच सवय आहे, हो की नाही? कारण ह्या चांगल्या सवयींची लोकांना सवय नसते कधी कधी, पण ह्यांचीही चांगली सवय. तसं तुम्हाला जर म्हटलं अहो काय जितळे काय वगैरे असं तर तुम्ही काय खाऊन दाखवता? खाऊन तर दाखवतो, पण आम्ही आता उलट ज्या पद्धतीने आमचं खेड शिवापूरची विजन पार्क डेव्हलप करतोय. हे काय मला माहिती नाही. खेड शिवापूरला जो आमचं 20 एकरवरती जो प्रकल्प आहे तर तो प्रकल्प पूर्ण जो आहे त्याच्यात वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले जातात. तिथे वेअरहाऊसिंग पासून सप्लाय चेन पर्यंत सगळ्या गोष्टी तिकडे आहेत. अच्छा. सो आम्ही ती ट्रान्सपरन्सी आमच्या कस्टमरला एनेबल करतोय की आम्ही काय करतोय हे बघायला तुम्ही कधीही या. पहाटे 2 वाजता आलात तरी आम्ही तुम्हाला दाखवू. ग्रेट. आणि ही ट्रान्सपरन्सी जसं ते फुटपट्टीने मोजून देतात ते तशी कस्टमरला ट्रान्सपरन्सी एनेबल करून देणं हे ब्रँडची जबाबदारी आहे असं मला वाटतं. क्या बात. जितकं करू तेवढा सस्टेन कस्टमर राहतो. बरोबर. ही तुमच्या दोघांमधली एक फार उत्तम क्वालिटी आहे. आपण कपडा जेव्हा शिवायला घेतो किंवा शिवायला टाकतो तेव्हा कपड्याचं माप घेतो ना मोजून, किती मीटर कपडा घेतला आणि त्याप्रमाणेच पैसे देतो ना. पण त्याची व्हॅल्यू 500, 1000 रुपये, 2000 रुपये असते. इथं कोट्यावधी रुपयात तुम्ही खेळताय, मग मोजून का नाही द्यायचं? काही कमीपणा नाही मोजून दाखवण्यात. आणि मला आय जस्ट लव्ह द वे ही हॅज सेड की विजन पार्क खाण्याचे पदार्थ तुमचे कसे तयार होतात. मी त्याचा बाकरवडी प्लांट माझं लोकांना सांगणं आहे की ज्या माणसाला एक उत्तम फॅसिलिटी बघायची असेल त्यांनी त्यांचा बाकरवडी प्लांट जरूर पाहावा. एका महाराष्ट्रीयन व्यावसायिकांनी केलेली एवढी मोठी भरारी घेतलेली ही प्रत्येकाने प्राऊड फिलिंग म्हणून बघा. बात आहे. फारच छान. एक वेगळा प्रश्न विचारतो जो कलाकारांना खूपदा विचारले जातात की तुमचा आवडता फॅन मुवमेंट कोणता? खूप कलाकारांना विचारला जातो. एखादा असा ग्राहक जो फार लक्षात राहिलाय तुमच्याही आणि तुमच्याही, की खूप येतात, खूप जण बोलतात, तक्रारी करतात, कौतुक करतात, भावना जोडतात, सगळं आहे, पण एखादा असा ग्राहक की यार लक्षात राहिलाय, गमतीशीरही असेल, तक्रार करणारे असेल किंवा कॉम्प्लिमेंट देणार? मी एक चांगला अनुभव सांगतो आणि तसा इमोशनल आहे, पण फूड हेच इमोशन आहे त्याच्यामुळे मला तो खूप जवळचा वाटतो. राईट. पण माझा एक मित्र आहे, त्याच्या आजोबांना डिमेन्शिया आहे, तर ते 95+ काहीतरी आहेत. तर त्याच्यामुळे आता त्यांना लक्षात राहत नाही की कोण काय कसं काय आहे. तर त्याच्यामुळे तो परदेशाहून आला आणि हे ट्विटरवरती त्यांनी टॅग केलं मला म्हणून ही स्टोरी मला कळली. पण हा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट. तर तो म्हणला मी आलो अमेरिकेवरनं, एअरपोर्टला मला चितळे स्टोअर दिसलं, तिकडे मी आंबा बर्फी घेतली आणि घरी गेलो. आणि त्याचं घर कुठेतरी पुण्याबाहेर होतं, दुसऱ्या शहरात होतं. सो तिकडे गेल्यानंतर आजोबांना भेटला, सगळं झालं, पण ओळखलं नाही. आंबा बर्फी केली आणि चितळ्यांची आहे का आंबा बर्फी. सो हा जो कनेक्ट आज त्या माणसांची आम्ही करू शकलो हा माझ्या दृष्टीने आमच्या आधीच्या 3 पिढ्यांची पुण्य आहे. आणि ती जपासत राहणं ही कुठेतरी आमची जबाबदारी असं मला वाटतं. आणि डिमेन्शिया झालेल्या माणसाला कदाचित तो नातू लक्षात राहिला नाही, पण त्या नातवाला हे आवडलं की अरे मी ही आणलेली गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली. आणि तिथे आम्ही त्या पार्ट ऑफ इमोशन होतो. म्हणून कुठेतरी ते महत्वाचं आहे की तुम्ही इमोशन्सना व्हॅल्यू केलं. कमाल कमाल कमाल. आमच्या व्यवसायामध्ये डोळ्यात पाणी येणारे प्रसंग खूप वेळा कमी येतात, म्हणजे आणि बिल्डरच्या नॉर्मली डोळ्यात पाणी वेगळ्या कारणासाठी लोक आणतात. पण एक चांगला अनुभव जसा इंद्रनीलनी सांगितला तसं मी तुला नक्की सांगायला मला आवडेल की रिडेव्हलपमेंटमध्ये ना लोकांचा विश्वास खूप असतो. ते अलीकडची आपली एक कामं पाहतात, आपली एक लेगसी पाहतात, इतर लोकांशी जाऊन बोलतात की बाबा आम्ही यांना काम देऊ नका देऊ, मग तुम्ही कंप्लीट केलेले प्रोजेक्ट दाखवा. तर एक रिसेंटली प्रोजेक्ट आम्ही आनंद निकेतनमध्ये चालू केला आणि मिस्टर बालजेकर म्हणून त्याचे मालक होते. त्यांनी प्रोजेक्ट चालू होण्याच्या 6-8 महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे 2-4 प्रोजेक्ट्स पाहिले आणि त्यांना काम खूप आवडलं. आणि ते म्हणाले की अरे ना तू आणि तुझे वडील फार पॅशनेटली काम करता, ते इंजिनिअरिंग तुमच्या कामात दिसतं, आम्हाला खूप आवडलं, आपण हे जॉईंटली काम करूयात. अनफॉर्च्युनेटली 2-2.5 महिन्यानंतर ते हार्ट अटॅकने गेले. आणि असं मनाला वाईट वाटलं. बरं आपल्या दृष्टिकोनातून मी म्हणलं की अरे नाव ही इज नो मोर, सो प्रॉबेबली प्रोजेक्ट होणार नाही. त्यांच्या बायकोनी मला फोन करून सांगितलं की ते जेव्हा हॉस्पिटलाइज होते तेव्हा त्यांच्यामध्ये हे डिस्कशन झालं होतं की आपला प्रोजेक्ट केला तर तू अनिरुद्धला दे बरं का.
म्हणजे मला वाटतं मी जगात आता याच्यापुढे आयुष्यात कितीही पैसे कमवले ना तरी मी श्रीमंत झालेलो आहे. करेक्ट करेक्ट म्हणजे हा विश्वास एखाद्या माणसाला त्या क्षणाला सुद्धा वाटणं की तू आपलं घर देशील तर तू त्याला दे बरोबर किंवा रांझेकरांकडे दे. आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठी कमाई काही असू शकत बरोबर नाही. आहे बरोबर आहे. मध्यंतरी प्रयोगाला काय झालं एक मुलगी आली, तरुण होती, एक फर्स्ट इयर सेकंड इयरला असेल. तर माझ्या नियमवाटी लागून नाटकाच्या सेकंड हाफमध्ये मला एका सीनमध्ये गॅप आहे 15-20 मिनिटांची, आणि ती आली मेकअप रूम मध्ये. सर मी तुमच्याबरोबर फोटो काढायचा, मला हे तिने काहीतरी माझ्यावरती एक कविता लिहिली होती आणि ती मला दिली. मी म्हणलं तुम्ही नाटकाला आलाय? ती म्हणे हो. म्हणलं मग तुम्ही अशा उठून का आलात, तुम्हाला आवडत नाही का नाटक? ती म्हणे नाही सर तुम्ही आत आलात म्हणून मी पटकन तुम्हाला भेटायला आले. म्हणलं अहो मला भेटणं ठीक आहे, आपण नंतरही भेटलो असतो, नाटक सोडून का आलात? तुम्हाला नाटक पूर्ण पाहणं कळणार नाही? ती म्हणे नाही सर मी नाटक आधी 3 वेळेला पाहिलंय, मला माहिती होतं या सीनला तुम्हाला गॅप आहे, आई शपथ. तर नाटक पाहून झालेलं आहे, तर ह्या सीन मध्ये तुम्हाला मुद्दाम भेटायला आले कारण मला तुम्हाला निवांत भेटायचं होतं. क्या बात आहे. इतका गोड मला हे वाटलं की तिने नाटक पाहिलं होतं, Correct. मला गॅप कुठे आहे हे पाहून ती मला मागे भेटायला आली होती. बरोबर. हा एक अनुभव. आणि परवा टिळक स्मारकला एक मुलगी आली, तर मी सहज जनरली तरुण मुलं मुली दिसली की आदराने विचारतो की काय करतात, तुम्ही कसं काय आलात नाटकाला? Correct. तर ते म्हणतात आई बाबा घेऊन आले. म्हणलं मग तुम्हाला आवडलं का? तुम्हाला आवडणं महत्वाचं आहे. तर एक 10वीची पोरगी होती, तर मी म्हणलं काय तुला आवडलं का नाटक? ती म्हणे हो अगदी आई बाबांचंच वाटलं. म्हणलं कितवीला आहेस? 10वीला आहे. म्हणलं परीक्षा आहे 3 महिन्यावर. बाबा म्हणले अभ्यास सुरू करायच्या आधी थोडी रिफ्रेश हो, नाटक पाहून वा. ये. अरे वा. तर मी तिला म्हणलं रिझल्ट आला की मला पेढे घेऊन यायचे आणि छान. माझ्या दुसऱ्या नाटकाला यायचं. 5 महिन्यांनी ती पोरगी नियमवटी लागूला आली 1 किलो पेढे घेऊन. मला म्हणाली दादा तुम्हाला म्हणलं होतं ना पेढे घेऊन ये, मी तुझ्या दुसऱ्या नाटकाला पेढे घेऊन आले. मस्त हे जे बसलं ना बॉन्ड आहे तो. त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. एक जे नंबर. तुझ्याही बोलण्यात आलं, तुझ्याही बोलण्यात आलं आणि तुझ्याही बोलण्यात आलं. व्यवसाय तुम्ही कुठलाही करा, भावना फार महत्वाच्या. Absolutely. भावनेतनं व्यवसाय वृद्ध होतो. अर्थात व्यवसाय करायच्या दृष्टीने भावना जोडल्या तर तो स्वार्थीपणा आहे, बरोबर. पण भावनेत जोडून जर व्यवसाय केला तर तो काही म्हणजे गुन्हा होत नाही आणि तो असत नाही. जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे की पुढची जनरेशन येते आहे आता, व्यवसायात सतत स्पर्धक आहेत. मलाही लोक इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती आम्ही मुंबईत आलो आम्हाला हे काम करायचंय, तर मी त्यांना एक प्रेमाचा सल्ला देतो, बाबा तुमची आर्थिक मानसिक शारीरिक आणि कौटुंबिक परिस्थिती बघा आणि मग या. अगदी खरं. तुम्ही मुंबईत आल्यानंतर तुम्ही राहाल रूम करून घरच्यांना तिकडे उपाशी मारायची वेळ येत असेल तर येऊ नका. बरोबर आहे. बरोबर. मानसिक तुला 2-4 लोकांनी रिजेक्ट केलं तर तू आत्महत्या करणार आहेस का? तू येऊच नको. करेक्ट. तू डिप्रेशनच्या गोळ्या तू येऊच नको, तू घरीच थांब. कौटुंबिक की तुझ्या घरचं तुझ्यावरती काय अवलंबून आहे? करेक्ट. तिकडे आई बहीण बाप सगळे सफर होणार आहेत का? आणि तू इकडं वडापाव खात नको येऊ. ऍब्सोल्युटली. आणि शारीरिक आरशात बघ, तुला वाटतंय का की रात्री जागू नये उद्या सकाळी प्रयोग करावा लागला तर तू फ्रेश असशील? 3 प्रयोगानंतरही 4था इंटरव्ह्यू लागला तर तू फ्रेश असशील? हे स्वतःला विचार आरशात बघून. अगदी या बरोबर. सगळ्यात तू येस आलास तर नक्की आहे. हा मी सल्ला देतो एक नट म्हणून, कलाकार म्हणून. तुम्ही सल्ला काय द्याल व्यावसायिक म्हणून? माझ्या दृष्टीने मी म्हणतो कायम की परसिव्हिअरन्स जो शब्द आहे, मला त्याचं मराठी कसं ट्रान्सलेशन करायचं एक्झॅक्ट शब्द माहित नाही, पण त्याचे की तुम्हाला घासायची तयारी पाहिजे, चिकाटी. की ठीक आहे. तेवढं तुम्ही घासलं तर इव्हेंच्युअली कुठेतरी एक गॅप मिळते की जी तुम्हाला सक्सेसफुल नेण्याकरता तुम्हाला एक एलिव्हेशन देते. पण ते मिळेच तोपर्यंत घासायलाच लागतं आणि प्रत्येक लेवल जेव्हा तुम्ही अप करता तेव्हा ते तेवढंच घासायला लागतं. करेक्ट आहे. सो ती तयारी तुम्ही मानसिकदृष्ट्या ठेवा. कारण की काय की जे त्याचं आउटकम दिसतं ते बरेचदा त्याच्या मागचं एफर्ट दिसलेलं नसतात. करेक्ट. की जसं तुम्हाला स्टेजवरती येण्याकरता डायरेक्टरला एक विचार करायला लागतो, लाईट्सवाल्यांना विचार करायला लागतो, मेकअपवाल्यांना विचार करायला लागतो, साऊंडवाल्यांना विचार करायला लागतो. हे सगळं क्लिक होतं आणि ते होतं तेव्हा तुम्ही स्टेजवरती ऍक्टर असतात. करेक्ट. करेक्ट. तसं आमच्याकडे फूड टेक्नॉलॉजीला अप्रूव्ह करायला लागतं, सप्लायर्सना काम करायला लागतं, सप्लाय चेनवाल्यांना काम करायला लागतं, प्रोडक्शन मशीन्सना कामं करायला लागतात आणि तो आमचा शेवटचा जो टच पॉईंट असतो तिथे ते करायला लागतं. ते करता येतं तेव्हा तो व्यवसाय सक्सेसफुल होतो. तर त्याच्यामुळे एकतर तेवढं घासायची तयारी ठेवा आणि तुमच्या आजूबाजूची लोक तेवढी बांधा की जी तुमच्या या लार्जर गोलला सपोर्ट करतात. ऍब्सोल्युटली. ते जेव्हा होईल तर तेव्हा तुम्हाला कधी कधी अप्स अँड डाऊन्स जे ऍज ह्युमन येत राहतात तर ते ओव्हरकम करायला तुमची टीमच तुम्हाला पुढे नेते. बरोबर. या याच्यात माझंही स्पष्ट मत आहे की व्यवसाय तुम्ही कुठलाही करा, कसाही करा, आपल्या एथिक्सशी कधी कॉम्प्रोमाइज करू नये. आणि त्या एथिक्सला तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं ना की ती गाडी तुमची घसरणारी 100%. एक छोटासा इन्सिडन्स मी नेहमी सांगतो की माझ्या वडिलांनी व्यवसायाला सुरुवात केली. इनिशियल कॉन्ट्रॅक्टिंगचे दिवस होते, लोकांचे बंगले बांधायचं ते काम करायचे. तर एक दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीला स्लॅब भरायची ठरली.
त्या दिवशी सगळ्यांची सुट्टी होती. आमच्या त्या जे कोण क्लायंट होते त्यांनी असा आग्रह धरला की नाही स्लॅब आजच भरली पाहिजे, आमचं डिले होत चाललेलं आहे काम. तर असं ठरलं की ठीक आहे स्लॅब आज भरू, आम्ही लेबर बोलवून घेऊ. पण लेबरनी सांगितलं की आम्हाला संध्याकाळी रोख पैसे द्या फक्त, कारण आज सण आहे सगळ्यांचा. त्या पद्धतीने प्लॅनिंग केलं, संध्याकाळी स्लॅब संपवली आणि बाबा त्यांच्या घरी गेले की आज मला लोकांना पैसे द्यायचे, तेवढे पैसे द्या. त्यांनी बाबांना असं उत्तर दिलं की सर आज लक्ष्मीपूजन आहे, आम्ही आज पैसे खर्च करत नाही, तर आम्ही काय पैसे देणार नाही, तर तुम्ही उद्या सकाळी येऊन घेऊन जा. आपण शब्द दिला होता की त्या माणसाला पैसे मिळाले पाहिजेत. माझे वडील त्यावेळेस आमच्या घरातही लक्ष्मीपूजन चालू होतं, ते घरी आले. आमच्याही घरी लक्ष्मीपूजनाला पैसे खर्च करायची पद्धत नाही. त्यांनी सांगितलं की हे पैसे मी नेऊन देणार आहे, याच्यामुळे काहीही फरक पडत नाही, पण त्याचं घर सुद्धा आपल्या पैशावरती चालू आहे, त्यामुळे त्याचे पैसे त्याला वेळेत मिळाले पाहिजेत. त्याला नेऊन पैसे दिले. त्या दिवसापासून आम्ही आजपर्यंत हा प्रयत्न केलेला की कोणीही माणूस आपल्या दारात पैशासाठी येऊन बसू नये. बरोबर. तुम्ही तुमच्या सप्लायर्सची, तुमच्या एम्प्लॉईजची, तुमच्या टीमची जर उत्तम काळजी घेतलीत ना, तर त्यांच्या एवढा तुमचा ब्रँड कोणीच मोठं नाही करू शकत. बरोबर. त्यामुळे हे एथिक्स आहेत ना, हे पाळा, तुमच्या तत्वांशी एकदम घट्ट राहा आणि कस्टमरशी एकदम ट्रान्सपरंट राहा. आय थिंक इट इज द मोस्ट फॅन्टॅस्टिक वे टू बिकम सक्सेसफुल. बरोबर. करेक्ट. बरोबर आहे. मी मध्यंतरी रतन टाटांवरचं ते टाटा नावाचं पुस्तक वाचलं. त्याच्यातही त्यांनी हेच लिहिलंय की सगळ्यांचा विचार करून पुढे गेलत ना तर जरा जास्त प्रवास मोठा होतो. एक मगाशी मी शेवटचा म्हणलं, पण हा एक आत्ता सुचलाय म्हणून, कन्स्ट्रक्शन मधला जरी असलास तरी ह्या व्यावसायिकाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? कारण आपण त्याचे कस्टमरही आहोत. हो. आपण त्याला न सांगता येईल त्यांच्या भाकरवड्या सगळं खातच असतो. अपेक्षा काय आहेत आपल्या त्यांच्याकडून? अपेक्षा कसं आहे म्हणजे ते आता त्याचं कसं झालंय की तो सचिन तेंडुलकर हा ऑलरेडी ब्रँड अँबॅसिडर झालेला आहे, त्यामुळे खरं सांगा याच्यामध्ये मॅनिप्युलेशन नाही. आपण डायरेक्ट थेट सांगू शकतो हो चितळे हे काय बरोबर नाही, असंही असेल तरी सांग. सवय आहे. नाही, माझं असं म्हणणं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचा ब्रँड उभा करत नेलेला आहे त्यांच्यावरती अपेक्षांचं ओझं रोज वाढत राहणार आहे. तर ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अपेक्षांचं ओझं उत्तमपणे पेलण्याची ताकद त्यांच्याकडे असावी. बरोबर. ती आहे, म्हणूनच तो धंदा मोठा करतायत. आणि इंद्रनील आहे, इंद्रनीलची पुढची येणारी पिढी आहे. राईट. अपेक्षा एवढीच असते की ज्या पद्धतीने आतापर्यंत ट्रान्सपरंटली तुम्ही इथपर्यंत आलेला आहात, ही वाटचाल अशीच सुंदर चालू राहू दे. चितळे हा वर्ल्ड वाईड ब्रँड होऊ दे, म्हणजे कुठल्याही देशामध्ये गेल्यानंतर आम्हाला प्रत्येक एअरपोर्टवर एक चितळेंचा छान किऑस्क दिसू दे, जिथे जो आम्ही लोकांना सांगू शकतो की हा आमचा पुण्याचा ब्रँड आहे. बरोबर. ही त्यांच्याकडनं माझी अपेक्षा आहे. सर तुमच्या यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? मला असं वाटतं ज्या पद्धतीने ते घरं बनवून एका कुटुंबाला या अर्बन एन्व्हायरमेंटमध्ये सेफ स्पेस बनवायचा प्रयत्न करतात, राईट, तर त्या पद्धतीचा तो सेफ स्पेस राहावी आणि कुठेतरी कुटुंब ही अजूनही एकत्र येत राहावी अशा पद्धतीच्या कशा काय वास्तू त्यांना निर्माण करता येतील या दृष्टीने त्यांनी फोकस करत राहावा, ही मी त्यांना तशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि ते करत राहतील याची मला आशा आहे. 100% करतील. आणि मला आमच्या तुझ्याकडनं काय अपेक्षा, मला विचारायचं होतं तुमच्या दोघांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? नट म्हणून, लेखक म्हणून, कलाकार म्हणून, अभिनेता म्हणून. मी कुठेतरी एकदा हे वाक्य वाचलं होतं की आम्ही दोघंही इंजिनियर आहोत, त्याच्यामुळे आम्हाला एकेकाळी मला तरी वाटायचं की इंजिनियर्स म्हणजे बेस्ट, पण कोणीतरी एक मला खूप हंबल केलं एका वाक्यातनं की द वर्ल्ड इज नॉट चेंज बाय इंजिनियर्स अँड सायंटिस्ट, इट इज चेंज बाय पोएट्स अँड ऑथर्स. कारण की जे काही विचार पोएट्स आणि ऑथर्स करतात ना ते आचरणात आणायचं काम इंजिनियर्स करतात. तर तशी ती युनिक ॲबिलिटी तुमच्याकडे आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला जग बदलायच्या दृष्टीने काय अजून वैचारिक दृष्ट्या आपण लोकांना इन्व्हॉल्व्ह करू शकतो हे तुम्ही करत राहा. लोक इन्स्पायर्ड असतातच, जे काय तू लिहितोस, काय बनवतोस, बोलतोस या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. सो ते अजून तेवढं जितकं जास्त प्रोपोगेट होईल तेवढं मला असं वाटतं की जग चांगलं होईल. वा वा, तू छान काम करतोसच, छान लिहितोसच, तुला उत्तम फॉलोईंग आहेच, ते तू अजून छान करत राहशील याची मला खात्री आहे. मी मगाशीच म्हटलं की तुझी जी विनम्रता आहे हा तुझा स्वभाव आहे, त्यामुळे तू कधी बदलेल असं मला वाटत नाही. त्यामुळे पुढे जाऊन तू कितीही मोठा झालास तरी पण तुझे पाय जमिनीवर राहू दे हे सांगण्यात का मी मोठा नाहीच आहे. तर मित्र म्हणून मला माहिती आहे की तू ते 100% करशील, पण माझी तुझ्याकडनं अपेक्षा अशी आहे की तू जे काम जितकं छान करतोस, पण तू जेवढा स्ट्रेस घेतोस थोडा कमी घे. त्याची कामामधली इन्व्हॉल्वमेंट, त्याच्यामध्ये विचार करण्याची पद्धत, आणि तो प्रचंड इमोशनल आहे, म्हणजे त्याला एखादी गोष्ट होत नाही तेव्हा त्याला खूप त्रास होतो, तर ओपनली बोल, मोकळा हो. ते सगळं केलं नाही तर ते त्या इमोशन्स मध्ये रिफ्लेक्ट पण होणार नाही, तो त्याचा त्याग आहे असं मी म्हणेन. त्यामुळे तुझं उत्तम काम होत राहील याची आम्हाला खात्री आहे. आणि संकर्षण कराडे सुद्धा एक दिवशी आम्हाला
खूप मोठ्या नटांच्या लिस्टमध्ये दिसतील याची मला खात्री आहे वा. आणि ती प्रयत्न अपेक्षा आम्ही तुझ्याकडनं ठेवत राहणार. प्रयत्न नक्की तेच आहे, कारण आमचाही पुण्याशी आणि या सगळ्या एकंदरीत जगभरातल्या प्रेक्षकांशी तुमचा आणि आमचाही संबंध येत आहे, तर तो येत राहणारच आहे. रांझेकरांच्या युट्यूब चॅनलवरच्या या पॉडकास्टमध्ये आज 3 तरुणांनी गप्पा मारल्या. आपण भारी येत रे असं मला वाटलं एकंदरीत, है ना? अजूनही आपण तरुण आहोत, हे चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. काही वेगळे प्रश्न मला यांना विचारायचे आहेत, पण ते कॅमेरा कट करून आम्ही विचारतो, कारण तरुण आहेत, व्यावसायिक आहेत, कुठे कुठे फिरत असतात, तर काही प्रश्न आमचे विचारतो, ते काही तुम्हाला सांगण्यासारखे नाहीयेत. तर आम्ही हा पॉडकास्ट इथेच थांबवतो. पुन्हा भेटत राहूया. खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप शुभेच्छा. बांधत राहा, खाऊ घालत राहा. आम्ही मनोरंजन करायचं काम करत राहू. धन्यवाद. काळजी घ्या. मस्त खा. स्वस्त राहा. बाय बाय.